तुका म्हणी देव देवा तुझे रूप माझे म्हणी राहू नाम जपवाणी तुका म्हणी देव देवा तुझे रूप माझे राहू नाम जपवाणी विठोबा रकुमाई जय जय विठोबा रकुमाई हरि विठोबा रकुमाई जय
सर्व भाविकांनी ताबडतोब हनुमान मंदिराच्या प्रांगणाकडे यायचं आहे. आता जगद्गुरु तुकोबा यांच्या वैकुंठ गमनाच्या कीर्तनाला सुरुवात झालेली आहे. आपण देखील त्या वैकुंठ गमन सोहळ्यासाठी उपस्थिती राहायचंय. हरी 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 विठोबार कुमारी, हरी विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरी विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, हरी विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, कुमार कुमारी, कुमार कुमारी, विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, जय जय विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, जय विठोबार कुमारी, 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 हरि विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, माऊली विठोबार कुमारी, हरि विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, विठोबार कुमारी, हरि
तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा माधव बरवा सुख झाले ओ साजनी सुख झाले ओ साजनी तोहा विठ्ठल बरवा बरवा तोहा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची दोरी म्हणून विठ्ठली आवडी आवडी तोहा विठ्ठल बरवा हे बरवा तोहा माधव बरवा तुकाराम तुकाराम
रामेश्वर भट्ट द्विजा मणि रामेश्वर भट्ट द्विजा विष्णु नाहि द्विजा विष्णु नाहि द्विजा तुकाराम तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम नाम घेता कापेय धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ जळी दगडा सहित वह्या जैशा कार्याला ह्या
तुकोबाया समर्थ जेने केला पुरुषार्थ म्हणे रामेश्वर भट द्विजा तुका विष्णू नाही तुझा धन्य तुकोबा समर्थ जेने केला पुरुषार्थ पांडुरंगा करू प्रथम नमन हे पांडुरंगा करू प्रथम नमन दूसरी चरण संतातिया अंच्या कृपादाने कथेचा विस्तार अंच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताचिया त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभः निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं ही हृदया फुले चौकाडून भरे वरी वैसव पावले श्री गुरुंचे ते नमस्कारून आता ओम नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दया करुणा करा दया करुणा करा दया तुमचा अनुग्रह दादो पावन दादो करा तुकाराम 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 नाम घेता कापेयम धन्य तुकोबा समर्थ जेने केला हा पुरुषार्थ प्राप्त स्थळी प्राप्त प्रसंगी सेवेसाठी निवडलेला अभंग एका काळचे कट्टर विरोधी तुकाराम महाराजांचे वर रामेश्वर भट यांचा 4 चरणाचा अभंग आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य सांगणारा अभंग आहे. रामेश्वर भट अगोदर कट्टर वैरी आणि नंतरच्या उद्या टाळकऱ्यापैकी प्रमुख टाळकरी विठाला 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 हरे विठाला विठाला हे विठाला विठाला विठाला
एकेकाळचे कट्टर वैरी असणारे रामेश्वर भट, त्यांचा अधिकार जर पाहिला तर खूप मोठे महात्मे आहेत ते. दशग्रंथी ब्राह्मण असणारे, पंचक्रोशीमध्ये नाई निवाडा करणारे रामेश्वर शास्त्री, वाघोलीकर शास्त्री म्हटलं जाते त्यांना. आणि ते तुकाराम महाराजांच्या सामर्थ्याचं वर्णन करत असताना तुकाराम महाराज कोण होते, तुकाराम महाराज काय होते आणि तुकाराम महाराजांनी केलेलं कार्य काय या अभंगातून भरभरून त्यांनी तुकाराम महाराजांचं वर्णन केलेलं आहे. रामेश्वर शास्त्री म्हणतात, तुकाराम तुकाराम नाम घेता कापे मन. त्यांना काय प्रचिती आली असेल जेणेकरून जगद्गुरु तुकोबारायांची त्यांनी एवढी स्तुती केलेली आहे तोंडवरून. एकेकाळला त्यांच्याकडे पाहिलं तर न्याय निवाडा करत असताना सगळं जेवढं आयुष्यामध्ये जगद्गुरु तुकोबारायांनी कमवलेलं होतं सगळं त्यांनी पाण्यात घालायला टाकलं. एवढा विरोध असताना जगद्गुरु तुकोबारायांचा का स्तुती करतात, काय अनुभूती त्यांना आलेली आहे आपण पाहणार आहोत. अनुभूती त्यांची काय आलेली आहे, त्यांना काय तुकोबारायांची काय अनुभूती आलेली आहे. नाम घेता कापेय, त्यांचं सामर्थ्य सांगत असताना धन्य तुकोबा समर्थ, ज्यांनी केला हा पुरुषार्थ. 4 पुरुषार्थ आहेत शास्त्र मान्यतेनुसार, 4 पुरुषार्थ आहेत. पण जगद्गुरु तुकोबारायांनी 5वा पुरुषार्थ केलेला साधलेला आहे. बघा कोणाला साधता येत नाही पण जगद्गुरु तुकोबारायांनी 5वा पुरुषार्थ साधलेला आहे. धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे 4 पुरुषार्थ. असे विस्तार वर्णन करायचं मला कंप्लीट 3 तास लागतात महाराज. बघू आता जशी बुद्धी देईल तसं जे वेळे अभाव जेवढं आपल्याला चिंतन मांडता येईल तेवढं आपण मांडण्याचा प्रयत्न करू. तुकोबारायांची सामर्थ्याची आणखीन एक प्रचिती आलेली आहे त्यांना. जळी दगडा सहित वह्या, तारियल्या जैशाला ह्या. जे रामप्रभूंचं सामर्थ्य आहे तेच जगद्गुरु तुकोबारायांचं सामर्थ्य आहे असं रामेश्वर शास्त्री सांगतात. आया गैऱ्याचं वर्णन आहे हरी महाराज. हरिओम महाराज, हरिओम महाराज खूप मोठे झाले होता, छोटे होते हरिओम महाराज. 12वीला आहेत का? बरं. आणि ते पण आता जोगमारे संस्थेचे विद्यार्थी का? आमचा अभ्यास तिथूनच झालेला आहे. विठाला देवाच्या सामर्थ्याच्या बरोबरीचं तुलनेचं काम केलेल्या जगद्गुरु तुकोबारायांनी तोला मोलाचं तेवढ्या तोला मोलाचं काम रामेश्वर शास्त्री सांगतात. पुढे जाऊन सांगतात देव आणि संत वेगळे नाहीत बाबांनो. म्हणे रामेश्वर भट द्विजा, तुका विष्णू नाही द्विजा तुझा. धन्य तुकोबा समर्थ, जेने केला हा पुरुषार्थ. या ठिकाणी विस्तृत चिंतन मांडण्यापूर्वी थोडासा परिहार आजची शेवट जी काळी निमित्तानं आहे सांगणं अगत्य आहे. पारंपरिक आपल्या गावामधला हा गावचा सप्ताह खूप थाटामाटाने केलाय हो. मला पहिल्यांदाच योग आला सप्त्यामध्ये येण्याचा. काय वैभव आहे बघा. खरं गावाचं वैभव म्हणजे हेच आहे का? गावाचं वैभव जर काय असेल तर गावचा सप्ताह. बाईली की दिवाळीला कमी यावं पण सप्त्याला जास्त यावं. आपल्या गावचा उत्सव आहे, उत्सव आहे आणि आपल्या पूर्वजांना तेव्हापासूनचा उत्सव आहे. आणि मी म्हणतो आपण तुम्ही आहेत तोपर्यंत कराच, पण नवीन पिढीला ही परंपरा टिकवायला असाच त्यांना अनुबंध घालून द्या. तुम्ही अनुबंध घालून द्या बरं. त्यांनी या वाटचालीवर वाटचाल करत राहावं. काय कोण किती कमवलं किती गमवलं याला काही महत्व नाही.
जीवन जगत असताना परिस्थितीला काहीच किंमत नाही महाराज. मानवी जीवन जगत असताना परिस्थितीला काही किंमत नाही, स्थितीला किंमत आहे. त्याची काय स्थिती आहे, कोणत्या पदावर, कोणत्या साधनेमध्ये किती आरूढ झालेला आणि त्याने काय साध्य केलेले हे महत्वाचं आहे. जगद्गुरु तुकोबारायांचं जर चरित्र तुम्ही जर पाहिलं, जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र जर पाहायचं असलं महाराज तर आपल्याला 3 अंगानं चरित्र पाहता येतं. जगद्गुरु तुकोबारायांचं चरित्र 3 अंगानं पाहता येतं. एक संसारिक तुकोबार आहे, ज्यांनी नेटाचा संसार केलेला आहे. दुसरं चरित्र एक आहे, त्यांचा धांडोळा घेत असताना, दुसऱ्या चरित्राचं दर्शन घेत असताना साधक तुकोबार आहेत. आणि तिसऱ्या चरित्राचा विचार करत असताना जगद्गुरु तुकोबार आहे, सिद्ध तुकोबार आहे. त्यांच्या चरित्राकडे जर आपण पाहिला, एवढ्या वेळामध्ये चरित्र सांगता येत नाही. काय सांगावं जगद्गुरु तुकोबारांच्या चरित्र, त्याच्यासाठी तुम्ही संत कथा लावली पाहिजे बरं. आणि ते बी तुकाराम महाराजांचीच कथा लावा कथा. एक वेळेस देतो मी वेळ तुम्हाला विठ्ठला. वैभवशाली संपन्न होत असलेला सप्ताह. मधु महाराज कितवं वर्ष आहे? 82वं वर्ष आहे. क्या बात आहे. अहो ज्यांना 82 वर्ष झाले ते पाहत असतात तर त्यांच्या डोळ्याचं पारणं फिरणारा सप्ताह आहे महाराज. 82 वर्षापासून अखंड चालत असलेला सप्ताह. तुम्हाला आणखी सांगणार आहे आता. 82 वर्ष आपल्या सत्याला झाले, काय साध्य झाले सत्यातून आपल्याला पुढे पाहायचंय. तुकोबारायांच्या जीवनामध्ये 15 दिवसात जे साध्य झाले ते आपल्याला 82 वर्षात साध्य झाले का आपण पाहणार आहोत. खूप वैभवशाली सप्ताह आहे. आणि आज सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या आमच्यासाठी भाग्याचा उदय, भाग्याचा उदय, ते जोडी संत पाय, ते जोडी संत पाय, हृदय हे जोडी संत पाय. तुमचं आमचं भाग्य खूप भाग्यवान आहे बरं. ओ भारतामध्ये जन्माला आलो आपण, हेच खूप भाग्य आहे. भरतखंड नरदेह प्राप्ती हे तो परमभाग्याची संपत्ती. त्यातल्या त्यात तुम्हाला महाराष्ट्रामध्ये जन्म मिळाला आणि त्यातल्या त्यात ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे, आदी संतांच्या नंतर जन्म मिळालेला आहे. हे खूप मोठं भाग्य आहे, परम भाग्य आहे. कारण त्यांचं जे आज वाङ्मय आहे आम्हाला चाखायला मिळते, आम्हाला अनुभवायला मिळते, आम्हाला मनन करता येतं, चिंतन करता येतं. किती दुर्भाग्य असतील ते लोक ज्ञानोबा तुकोबाराच्या अगोदर जन्माला. खूप खूप भाग्यवान आहोत तुम्ही, आम्ही खूप भाग्यवान आहोत. आणि तुम्ही आम्ही
कमी भाग्यवान आहे असं समजायचंच नाही. खूप मोठे भाग्यवान आहे. खूप मोठं. जीवनामध्ये जर आपल्याला तुम्हाला आम्हाला जर महत्वाची गोष्ट काय जर आहे म्हणलं तर संतांचं वाङ्मय आहे, संत दर्शन आहे. संत दर्शनी हा लाभ पद्मनाभ जोडीला. भगवंताची प्राप्ती करून देणारे संत आहेत आणि त्या संताचं तुम्हाला आम्हाला दर्शन होतं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. त्या अनुषंगानं आणखीन एक सगळ्यात आणखीन महाराज दत्तात्रय महाराज आणखीन एक मोठं भाग्य आहे. तुकोबरायांचा त्रिशतपत्तर सदेह वैकुंठ गमन सोहळा या वर्षी जगद्गुरु तुकोबरायाला सदेह वैकुंठाला जाऊन 375वा वर्ष आहे. हे खूप मोठं भाग्य आहे. तुम्हाला आम्हालाही पाहता येते. आज जर तुम्ही देहुला उत्सव जर पाहिला तर डोळ्याचा पारण फेडणारा उत्सव आहे महाराज. त्याच टोला मोलाचा त्याच उत्साहाचा आज आपल्याला खेरडा या ग्रामीण तसाच उत्सव करायचा आहे. त्या टोला मोलाचा आनंद घ्यायचा आहे भगवंताचा. बघा तुम्हाला सांगतो देवाला देव तर तुम्हाला आम्हाला कळलाच नाही हो. संतांनी दाखवला म्हणून तुम्हाला आम्हाला कळला. देव कोणाला कळला? देव कोणाला कळायसारखा आहे का देव? संत महात्मे देव पाहायला जातात, देव तिथं होतात. हे त्यांचं जे त्यांच्या ठिकाणी जे तशी जी अनुभूती आहे आम्हाला वाटतंय आम्ही तशासाठी देव होण्यासाठी देव पाहण्यासाठी देवाची ते दृष्टी देवाला पाहण्याची दृष्टी येण्यासाठी आम्हाला हजारो जन्म घेतले तरी ते जमलं का नाही. माऊलीनो मायबापांनो संत महात्म्यांनो विचार करायची गोष्ट आहे. संतांना काय प्राप्त झालं? संतांनी आम्हाला काय प्राप्त करून दिलं? अरे एवढा योगिया दुर्लभ तुम्ही देखील असा नाही. योगिया दुर्लभ असणारा परमात्मा निर्गुण असणारा परमात्मा सगुण रूपात आणून दिलं. आणखीन काय पाहिजे तुम्हाला? आम्हाला आणखीन काय लागणार आहे? निर्गुण परमात्मा असणारा संतांनी सगुण रूपामध्ये आणलं परमात्म्याला. आणला रूपाबळे हरिदासी बलवेधाने शरण गेलो उगविलो संकटे. संत महात्म्याने निर्गुण असणाऱ्या परमात्म्याला सगुण रूपामध्ये आलं आणि आम्हाला तुम्हाला सगुण रूपाचं दर्शन द्यावं. बाळाला जर वडिलाची जर ओळख करून द्यायचं असेल तर अगोदर आईनं त्या बाळाला सांगावं लागते बाळा हे तुझे वडील आहे. वडिलाची ओळख करत असताना आई म्हणावं लागतं की बाळा हे तुझे वडील आहेत. ते प्रमाण मानतं आईचं आणि त्या दिवसापासून हेच माझे वडील आहेत. तसा संतांनी तुम्हाला आम्हाला सांगितलं हे परमात्मा आहे. आम्हाला ते खरं मानावंच लागतं कारण संत ही आमची आई आहे. आई आहे म्हणून आईचं प्रमाण जे आहे आईचं जे वाक्य आहे ते सत्य आहे. मग तो नरसिंह रूपामध्ये असेल मग तो राम रूपामध्ये असेल कृष्ण रूपामध्ये असेल त्या रूपामध्ये संत सांगतात हे देव आहे त्या रूपामध्ये आम्हाला स्वीकारावं लागतं आणि तेवढा विश्वास ठेवावा लागतो. पंढरीनाथ भगवान की जय. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
375वा सदेह वैकुंठ गमन सोहळ्याला तुमची आमची उपस्थिती लाभलेली आहे. आता हे कमी भाग्य आहे का हो? कमी भाग्य आहे? अरे आणखीन एक विशेष सांगतो तुम्हाला. जगद्गुरु तुकोबारायांच्या चरित्राचा उजाळा घेत असताना त्यांची एक अंश एवढंही त्यांचं चरित्र आणखी थोडं महती वाढत होत आहे. जगद्गुरु तुकोबार संतांची महती वाढत होत आहे आणि माणसाची महती वाढते का? अहो त्यात कार्य पाहिजे ना, कार्य पाहिजे. तुम्हाला खरं सांगू का, मानव जन्माला आल्याच्या नंतर माणसावर 3 गुण असते. 3 गुण काय असते? माणसावर 3 गुण असते. 3 गुण तेवढ्या गुणातून मुक्त व्हायला पाहिजे. माणूस उभं उठायचं, फाशी घ्यायचं, मरायचं हे नाही माणसाचं. कारण त्याला देवाचं गुण असतं, त्याच्यावर देवाचं गुण असतं. देवानं फार मोठा उपकार केलेला आहे जीवावर. दिले इंद्रिय हात पाय कान. हो, देवानं आम्हाला तुम्हाला साबित असं शरीर दिलेलं आहे. मला त्याच्या पुढे जास्त चिंता जेने हा जीव दिला दान, जेने हा जीव दिला दान, तयाची करी न चिंतन, तयाची करी न चिंतन, जगजीवन नारायण, हरिन गुण तयाचे, गुण तयाचे, लोया विवरी जागरी, लोया विवरी जागरी, तयाचे. हा आपल्याला तुम्हाला आम्हाला सांगतो असा मोकळा देह पूर्ण अवयवासहित दिलेला आहे. अहो ज्यांना डोळे नाही त्याला डोळ्याचा किंमत विचारा, ज्याला हात नाही त्याला हाताची किंमत विचारा, ज्याला पाय नाही त्याच्या पायाची किंमत विचारा. एवढा मोठा परमात्म्यानं तुमच्या आमच्यावर उपकार केलेला ऋण आहे त्याच्याकडे. म्हणून जन्माला आल्यावर त्याचं ऋण फेडायचं. दुसरं ऋण आहे संतांचं ऋण आहे बरं. एवढा प्रभू भावे, एवढा मोठा परमात्मा संतांनी आम्हाला कळवून दिला बरं. हो मोठा. म्हणून येथून अनुभव माथा चरणा वाचून सर्वता. आता त्यांचंही ऋण फिटणारी आहे बरं. किती जरी जन्म घेतले देवाचं ऋण फिटू शकत नाही, तसाच संताचं ऋण फिटू शकत नाही. म्हणून श्री संताची या माथा चरणावरी दंडवत करायच्या कामाचा दुसरं काही आपण करू शकत नाही. तिसरं एक आपल्यावर ऋण आहे ते म्हणजे आपल्या माता पित्याचं ऋण आहे. माता पित्याचं ऋण असल्यामुळं तुम्हा आम्हाला माता पित्याची सेवा केल्याशिवाय जाता येणार नाही. त्याच्यानं जातात ना, हा दुर्भाग्य येते. तुम्हाला वाटतंय का वारीला येतात पण महाराजाला बाप मारला ताकाला लाडू घातले लोकांना काय कामाचं? वारीला येत असताना सगळी घरची सोय करीन मग होळ वार करीन. काय तुमचं गावडा नाही तिथं पंढरपूरला बरं.
माय बापाची सेवा केल्यानंतर भगवान परमात्मा जेवढा संतुष्ट होतो तेवढा तुम्ही तिथं जाऊन डोसका आपल्यासारखं होत नाही संतुष्ट. कारण माय बापाची सेवा करणं आज काळाची गरज आहे. तुम्हाला सांगतो आज या ठिकाणी वृद्धाश्रम जे निघाले का नाही बाबा, हो ते आम्ही उत्पन्न केलेले. आम्हाला माय बापाचं होईना आम्हाला करायचं तर ते काय करायचं जरा घाणेरडी वाटतं म्हणून त्यांना वृद्धाश्रमात टाकलं. लहानपणी आमच्याने बालगृह काढायला पाहिजे होते त्यावेळेस. जर मला मुलगी उभं टाकून द्यायचं हा म्हणजे आई वडिलांना जे कष्ट करून जेवढा त्रास सहन करून लेकरला वाढवलेला शिकवलेला आहे त्याला कमवत केलेला आहे आणि त्याच्यावर किती उपकार आहे तो त्या मायबापावर त्या मुलावर त्या मायबापाचे किती उपकार आहेत. मग त्या मायबापाच्या सेवेमध्ये सकाळ तीर्थाची धुरे जे का माता पितरे याची शिरले तीरलो नकी जे माय बाप केवळ काशी तेने न जावे माय बापाला उदाहरण जर सांगायचं असलं हा अवघी देवाचीच रूपे. बाबा छान छान. तुका म्हणे माय बापे अवघी देवाचीच रूपे. तुम्हाला सांगतो आपण ज्यांना शिरोमणी असं म्हणतो कोणतं संत शिरोमणी कोणते आहेत? पंढरपूरमध्ये ज्यांनी देवाला इथं वश केलेला आहे हा विठाला विठाला भक्त पुंडलिक शिरोमणी त्यांनी काय केलं? देवाला वश करण्याचं कारण काय? आई वडिलांची सेवा केली. देव आला आणि देवाला देव बोलू लागला पुंडलिकांनी आलं ते म्हणले बाबा जरा दम काढ. कारण आई बापाला आत्ता डोळा लागतोय माझ्या. हो माझ्या आई वडिलांना आता कुठंतरी डोळा लागतोय जरा दम काढ. ऐसा कैसा थोडे धीट मागे बिरकाविनी भीत योगी 28 वर्ष योगी 28 झाले तेव्हापासून भगवान परमात्मा भीतेवर आहे. बरं मग तिथं सांगतात माझ्या पितयाची निद्रा होईल भंग नगडे प्रसंग बोलण्याचा. देवा गदा करू नको रे. एवढी सेवा झाली पाहिजे एवढी सेवा झाली पाहिजे किती सेवा झाली पाहिजे. रविदास महाराजांना तुम्हाला सांगता शेचंडकीला दोरा बांधला होता. त्यांना काम करता करता त्यांना पाना हलवायसारखा केलं होतं. तेवढी सेवा केली पाहिजे. तुमच्या आमच्यावर भगवंताचं ऋण आहे संत मायबापाचं ऋण आहे आणि आपल्या मायबापाचं ऋण आहे. जीवावर मायबापाचं ऋण आहे, संताचं ऋण आहे, देवाचं ऋण आहे, मायबापाचं ऋण आहे. जगद्गुरु तुकोबाराच्या आपण वैकुंठ गमन सोहळ्याला या ठिकाणी आलो. थोडा प्रबोधनाचा विषय आहे तो. आई वडिलांची सेवा जरूर करावा. सेवा करा. देवाची सेवा आई वडिलांची सेवा हे प्रबोधनाचा विषय आहे आणि महत्वाचं आहे. काही गोष्टी कीर्तनामध्ये महत्वाच्या आहेत. आई वडिलांची सेवा करणं हे देखील महत्वाचं आहे. म्हणून तुमचं आम्ही खूप भाग्यवान आहोत. जगद्गुरु तुकोबारांच्या 375 सदैव वैकुंठ गमन सोहळ्याला आपल्या उपस्थिती लाभलेल्या विठाला या ठिकाणी रामेश्वर शास्त्री तुकाराम महाराजांचं अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये वर्णन करतात. तुकाराम तुकाराम हा तुकाराम तुकाराम तुकाराम
या ठिकाणी रामेश्वर शास्त्री सांगतात, तुकारामाचं नाम घेतल्यावर यम थरथरा कापतो. आता तुम्हाला आम्हाला माहिती आहे की देवाचं नाव घेतल्यावर यम थरथरा कापतो, पण तुकाराम महाराजांचं नाम घेतल्यावर यम थरथरा कापतो हे आम्हाला माहिती नसतं, पण त्यांना प्रतिकार त्याच्यासाठी आपण थोडस तुकाराम महाराजांचं चरित्र बघूया. चरित्र पाहू. एवढ्या सिद्धीला एवढ्या टोकाला कशी तुकाराम महाराज पोहोचले थोडं चरित्र पाहू. जगद्गुरु तुकोबाराय त्यांच्या 8 पिढ्यापासून विश्वंभर बाबापासून पंढरपूरची वारी होती आणि निस्सीम पंढरपूरची म्हणजे विठ्ठलाची भक्त. मूळ पुरुष विश्वंभर बाबा, निश्चित पांडुरंग परमात्म्याचे भक्त होते आणि त्यांनी वारी करत असताना शुद्ध एकादशीला पंढरपूरला यावं आणि मध्य एकादशीला देहूमध्येच अशी बघा संतांची वारी जी आहे वद्य एकादशीला असते आणि शुद्ध एकादशीला देवाची वारी असते. आता आपण पंढरपूरला जातो ना शुद्ध एकादशीला जायचं आणि आळंदीला ज्यावेळेस जातो आपण संतांच्या तीर्थावर कुठं आपण जायचं असेल त्या ठिकाणी आपल्याला वद्य एकादशीला जायचं. विठ्ठला त्यांच्या 8 पिढ्यापासून परमार्थ असताना विश्वंभर बाबा मूळ पुरुष आहेत. 8व्या पिढीला तुकाराम तुकाराम महाराज तुमच्या आमच्या सामान्य जीवासारखे जन्माला आलेले तुकाराम महाराज आहे. दिसायला तुमच्या आमच्या सारखेच आहे आणि जरी संत तुमच्या आमच्या सारखे दिसायला असले तरी संत माणसासारखे समुद्र नदी नवे पैगा आशा नमनय लिंगा संत नवती जगा माणसाच्या सारखे. दिसायला जरी असले तरी असायला नसतात, कारण त्यांनी परमोच्च स्थान गाठलेलं असते आणि तुम्ही आम्ही प्रपंचात मूळ करत असतो. फरक एवढा आहे. संत महात्म्यांचा तुमचा आमचा फरक एवढा आहे. जगद्गुरु तुकोबारायांचा जन्म हे 1530 ला झालेला आहे. कुळ उत्तम आहे, पवित्र ते कुळ, पावन तो देश जेथे हरीचे दास जन्म घेती. कुळ पवित्र आहे कारण पूर्वजानुसार जन्म मिळत असते. बरं आज वारकरी झाला, बाप वारकरी झाला आणि आजा वारकरी झाला म्हणून स्थिती प्राप्त होत नसते. त्यांची पूर्वज त्याच मार्गाने चाललेले असतात, त्यावेळेस ते स्थितीला माणूस प्राप्त होतो. बरोबर. आणि मग वाढत असताना जगद्गुरु तुकोबारायांना 3 भावंडे आहेत. ते 3 जण आहेत. सावजी थोरले जगद्गुरु तुकोबाराय मधले 2 नंबरचे आणि कान्होबा 3 नंबरचे. सावजी विरक्त होते आणि जगद्गुरु तुकोबारायांचं 13व्या वर्षीच त्यांच्या वयाच्या 13व्या वर्षी संसाराचा भार पडला. वडील काय म्हणजे त्यांच्यावर जगद्गुरु तुकोबाराय तसं जर पाहिलं तर खूप श्रीमंत घराचे. बरं त्यांच्या घरी महाजनकी होती. आता सांगणारे काय आम्ही सदैव सुडके पुढचा तो प्रवास पुढचा आहे आणि सदैव सुडके म्हणणाऱ्यासाठी चिंतन करून बघावं कोणत्या बाबतीत सदैव सुडके, प्रपंचा बाबतीत नाही. आम्ही सदैव सुडके, जवळ येता चोर धाके, हा जाऊ पुढे भिके कुत्रे घर राखायचे. स्थिती आहे, स्थिती, परिस्थिती नाही स्थिती आहे ती. मग जगद्गुरु तुकोबाराय 13व्या वर्षामध्ये त्यांच्यावर संसाराचा भार पडलेला आहे. नंतर मग चांगलं टिप्पणी करणे,
परत शेती सांभाळणे, व्यवसाय सांभाळणे, चांगल्या प्रकारचा उत्तम प्रकारचा त्यांनी संसार केलेला आहे. जगद्गुरु तुकोबारायांना 2 पत्नी आहेत आणि 2 पत्नी असताना त्यांचं 15व्या वर्षी लग्न झालेलं आहे. 15 ते 16 वर्षामध्ये 2 लग्न आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या जीवनामध्ये असा काही एकदा काळ आलेला आहे, खूप मोठा विचित्र काळ आलेला आहे. काळाची झलक आणि त्या ठिकाणी जसं बघा एवढा मोठा दुष्काळ होता, दुर्गा नावाचा दुष्काळ होता बरं त्यावेळेस. 3 वर्ष असं पाण्याचा थेंब नाही. वनामध्ये असं गेलं तर रख 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 घरामध्ये गावामध्ये गेलं, पाण्या वाचून धुर गोर पोरा बाळ बरेच असं काही मृत्यू पाहू लागले. त्याच्यामध्ये वडील गेले, आई गेली. नंतर असं झालं जगद्गुरु तुकोबारायांना एक मुलगा झाला होता आणि त्यांची पहिली पत्नी अन्न करून गेली. बरं, स्त्री अन्न करिता मेली आणि तो बाळ मेला. नंतर पत्नी मेली, आई गेली, वडील गेले. थोरला भाऊ साऊजी विरक्त असल्यामुळं, त्याची पत्नी वारल्यामुळं त्याला मृत्यू झाली. तो तीर्थाटनाला गेला. त्याचा पुढचा इतिहास आणखी उपलब्ध नाही. त्याच्या पुढचा इतिहास उपलब्ध नाही. मग जगद्गुरु तुकोबारायला 6 झटके मोठे मोठे लागले. आई वडील, भाऊ भाऊजाई, पत्नी आणि वडील. आणि एवढा मोठा दुष्काळ झाला, एवढा मोठा दुष्काळ झाला. काय करावं, काय काही सुधारला जगद्गुरु तुकोबारायांना काय पूर्वजांचा टाळ आणि चिपळ्या घेतल्या आणि वन गाठलं जगद्गुरु तुकोबारायांनी. देवाला जाग विचारायचं म्हणजे जाग. कोण्या गावी आहे सांगा हा विठ्ठल, असेल ठाऊक तुम्हा कोणा. जर तुम्हाला कोणाला जर माहिती असेल तर कोणत्या गावामध्ये आहे, देव आहेत का नाही. जर असा असेल तरी का परिस्थिती उडवलेली आहे 3 वर्षाचं एवढं कडक का. तुम्हाला सांगतो त्या 3 वर्षामध्ये अशाच आपल्या शेताला अशा भेगा पडल्या की सहज जर त्या भेगामध्ये निघून गेलं तर त्या भेगामध्ये जायचं. एवढा मोठा 3 वर्ष असं पडायचं. त्याच्या अगोदरच्या 1-2 वर्ष परिस्थिती असेल. जगद्गुरु तुकोबाराय तेव्हापासून भजनाला लागले आणि नित्य नामचिंतन घेऊन भंडाऱ्या डोंगरावर जायचे, घोराडा डोंगरावर जायचे, भामचंद्र डोंगरावर जायचे. तिन्ही डोंगरावर जायचं आणि फक्त नामचिंतन करायचं. नामचिंतन केल्याच्या नंतर तुम्हाला सांगतो 15 दिवस फक्त नामचिंतन केलं, देवाची आठवण केली आणि काळचिपळा घेऊन नामचिंतन केलं. रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय, रामकृष्ण हरी. भजन केल्यानंतर तुम्हाला सांगतो 15व्या दिवशी भगवंत आले. 15 दिवसामध्ये तुकाराम महाराजांनी भजन केलं. 15 दिवसामध्ये त्यांना देवाची प्राप्ती झाली. तुम्ही आम्ही 60 वर्षाचे झालो भजन करून आमच्या स्वप्नात येत. त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे न येण्याचं. काय कारण असेल. कारण जगद्गुरु तुकोबाराय शुद्ध वाणीने भजन करत होते. त्यांची वाणी शुद्ध होती, त्यांची वाचा शुद्ध होती, त्यांचं पवित्र स्थानावर भजन करत होते. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मे ब्रह्मरस सेवसला. अशी स्थितीला पोहोचलेले तुकोबाराय. तुमचं आमचं भजन रामू टाकलं तोंडातून इकडे टाळ, बिड्या बिड्या फुकायच्या. कसं देवाची प्राप्ती. भजन ते मंगळवाणी नरका जाणेच ते. शुद्ध वाणीनं भजन करा, देवाची प्राप्ती होते. शुद्ध वाणीनं भजन करा.
तुकोबाराला 15 दिवसात देव भेटला तुम्ही आम्हाला वर्षात भेटल, 2 वर्षात भेटल, 5 वर्षात भेटल, प्रयत्न तर करायला पाहिजे. ती ही माणसंच होते, आपण ही माणसंच आहोत. त्यांनी साधना केली, तुमची आमची साधना चालू आहे, पण त्या उच्च पदाची तेवढ्या स्थितीची साधना तुमची आमची नाही. मी तुमच्या आमच्या स्वप्नात येते आणि संत महात्म्याला देवाचं दर्शन होते. विठाला 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 जगद्गुरु तुकोबाराय 15 दिवसानंतर मग त्यांचे भाऊ कान्होबा 15 दिवसापासून भाऊ नाही, त्यांची दुसरी पत्नी जिजाबाई ते म्हणते पतिराज तू काय शोध काढा. शोध काढत 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 कान्होबाराय डोंगरावर आले आणि डोंगरावर आले आणि तुकोबारायांचं दर्शन घेतलं. तुकोबाराय मग्न होते. सावजी आपला कान्होबा आला, दर्शन घेतलं. कान्होबा रायना तुकाराम महाराजाला विनंती केली, दादा चला बायका पोर वाट बघत आहे. अहो तुम्ही इथं उपाशी आहे, त्यांना तर कसं अन्न जायचं. खाला नाही हो लेकरा बाळाने, चला घाला. मग ते म्हणले तुकोबाराय ठीक आहे म्हणले येऊ. तुकोबारायची अशी स्थिती, कोणाचे हे घर, हा देह कोणाचा, कोणाचं घर कोणाचं दार, आता नाही बघा ना, आता घरला येणं नाही. दादा चला बर येतो, पण आता माझ्यानं प्रपंच करणं होत नाही. दादा चला, सगळ्या गोष्टी मान्य आहेत तुमच्या, तुम्ही फक्त चला. काम नाही 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 गुलाल उधळून घ्यायचा, काही चिंतन करायचं तुमच्या आज्ञेप्रमाणे. वेळ असेल तर गाववाल्याच्या मताप्रमाणे. जगद्गुरु तुकोबारायला कान्होबाने घेऊन आलेला आहे. कान्होबा आले, इंद्रायणीच्या काठावर आले आणि काय म्हणत आहे कान्होबाला, कान्होबा ते घरचे जे वह्या वगैरे आहेत तरी महाजनकी होती तुकोबारायांची. तुकोबाराय व्यवहार होता त्यांचा, ते वह्या सगळे आण म्हणजे काय करायचं दादा, सगळ्या वह्या इंद्रायणीमध्ये बुडवायचं. पहिलं काम ते. आणि एवढा मोठा दुष्काळ आणि त्यांच्यावर राहिलेलं कर्ज जे आहे ना, खतावणी झालेली आहे, अशा दुष्काळामध्ये त्यांना परत मागायचं आणि ते आहेत त्या अडचणी परत अडचणी टाकायचा. आणखी काही आपल्याला योग्य दिसत नाही. हे संत महात्म्याची दृष्टी असते बरं. जे कारंजले गांजले कान्होबारायला वह्या मागवलेले, कान्होबारायला वह्या आणलेले. आता दादा डुबवतोय म्हणल्यानंतर कान्होबा म्हणता, दादा तू एक विरक्त झाला, तुला एक प्रपंच नको वाटते, पण मला एक प्रपंच आहे ना रे दादा. त्याचं काय मग कान्होबा तुझं काय म्हणणार, दादा माझ्या हिश्श्याच्या वह्या मला. तुकोबारायने सरळ सरळ त्या पूर्ण वह्याचे 2 हिस्से
कसे केले. एक हिस्सा कानोबाला दिला आणि एक हिस्सा असा बांधला आणि थोडं सगळं इंद्रायणी सोडलं. त्याच्यानंतर सांगितलं आता काम करणार नाही. विठाला आपल्याला आता थोडं धावत्या ओघामध्ये घ्यायचे कारण त्या ठिकाणी पोहोचायचं. मग विरक्त झाले, संसार नकोसा झाला आणि जगद्गुरु तुकोबारा प्रारंभिक कीर्तन करू लागले. प्रारंभिक कीर्तन करू लागले. आता संतांची काही उत्तरे केली पाठ प्रारंभिक आहे आणि गाववाल्याला काय असं समजा बाहेरून कीर्तन करायचं आणायचा त्याला बिदागी द्यायची थोडं वाटलं. तुकाराम महाराज तुम्हीच कीर्तन करा. आता कीर्तन आमच्यासारखं करू लागले तुकाराम महाराज. दिल्याच्या नंतर मग ज्या ठिकाणी त्या गावामध्ये कीर्तनकार होते त्यांचा धंदा बसला बंद. बंबाजी बुवा कीर्तन करायच्या अगोदर त्यांचा धंदा बसला तो तुकाराम महाराज कीर्तन करत असताना. मग तुकाराम बुवाचं काहीतरी त्याने म्हणायचं काहीतरी हे माझ्या सपाट्यात सापडायला पाहिजे. हा माझ्या सपाट्यात सापडायला पाहिजे. सपाट्यात सापडायला असताना तुकोबारांची योगायोगानं म्हैस केली त्याच्या रानामध्ये आणि त्यांनी नेऊन बरोबर आपल्या धुऱ्याला लावली. कोण? बंबाजी बुवाने. आणि म्हैस कशी धुऱ्याला आली म्हणून एवढंच करतं काढलं तुकाराम महाराजाला मार दिला, चोप मार दिला. काट्या तुकाराम महाराजांच्या अंगामध्ये काटे घुसले. तुकाराम महाराज आले. मी संध्याकाळी कीर्तन करायचंय. तशाच स्थितीमध्ये कीर्तन करत असताना तुकोबाराय कीर्तन करत असताना त्यांच्या समोर श्रोते रोजचे श्रोते दिसत नव्हते. म्हणजे बंबाजी बुवा दिसत नव्हता. बंबाजी बुवा मग म्हणले घरी जावं लागत. त्यांच्या घरी गेले आणि त्यांचे पाहिजे पडला. चला तुमच्याशिवाय कीर्तनाला रंग येत नाही हो. तुम्ही पाहिजे कीर्तनाला तुमच्याशिवाय कीर्तनाला रंग येत एवढं संत माहित नाही. आमच्याकडे असतं बघा. नम्र झाला होता त्या पुढे जाऊन तुकाराम महाराजांनी बंबाजी बुवांना पुढे कारस्थान केलं. रामेश्वर भटांना पत्र पाठवलं. तुका आम्ही कीर्तन करतो, अभंग रचना करतो, वेद जे वेदाचा अर्थ आपल्या मुखामधून वाणीमध्ये निघतो म्हणून सांगतो त्याला काहीतरी शासन केलं पाहिजे. त्याचं दुकान बंद केलं पाहिजे. कोणाचं? तुकाराम महाराजाचं दुकान बंद केलं पाहिजे. दुकान बंद केलं पाहिजे म्हणून पत्र गेलं. पत्र गेल्याच्या नंतर त्यांनी रामेश्वर भटांचं कसं आहे त्यावेळेस पंचकोशीमध्ये न्याय निवाडा करत असताना त्यांना यायला वेळ नव्हता म्हणून त्यांनी एक पत्र पाठवलं. तुकाराम महाराज तुम्ही जे आतापर्यंत जे तुम्ही काय करा गावातून निघून जा. तडीपार व्हा. तुम्ही गावामध्ये राहायचं नाही. त्यावेळेस तुकाराम महाराज म्हणले आता कसं जायचं काय करायचं. कोपला पाटील गावचे ये लोक आता माझं भीक कोण घ्यावी. आणि गेल्याच्या नंतर रामेश्वर शास्त्रीने सांगितलं हे सगळं बंद करा उद्योग. ते म्हणजे आतापर्यंत केलेलं काय करू, कवित्व केलेलं काय करू. काही नाही म्हणले त्याला खालीवरी दगड बांधा आणि इंद्रायणीच्या डोळ्यामध्ये सोडून द्या म्हणले. तुमच्या आज्ञा शिरसा म्हणतात कारण सगळं मानत होतं तुकोबाराय त्या ठिकाणी त्यांच्या मताप्रमाणे इंद्रायणीमध्ये सगळं गणित केलेलं टाकून दिल्याच्या नंतर पुढचा प्रसंग 13 दिवस अनुष्ठान केलेला आहे. अन्न न पाणी घेता 13 दिवसाच्या नंतर वह्या कशा गावामध्ये सांगितले परमार्थ करा तुम्ही. देवाशिवाय काय गत्यंतर नाही. देवदेव करा, भजन करा. आता म्हणले माझं कार्य संपलेलं आहे. मला आता जायचं आहे. चला देव दशमीला देव आला. संतांच्या कर्वे तुम्ही सनकाधिक संत मनविकार भावंत एवढा करावं सकाळ देवा सांगा नमस्कार. देवाचे संतांच्या हाताने देवाकडे निरोप पाठवला. देव आला दशमीला. चला तुकोबारा थांबा म्हणले. एकादशी होऊ द्या, द्वादशी होऊ द्या, धुळवंट होऊ द्या म्हणले. गावच्या लोकांना सांगत होते तुकाराम महाराज कीर्तनातून चला चला आपल्याला देव घ्यायला आलाय चला. या ठिकाणी आपल्याला गाभण म्हणायचं मी तिथपर्यंत बरोबर आम्ही सोडायला चला चला म्हणत असताना थांबा म्हणले. लोक काय म्हणून लागले
तुकाराम महाराजांना आजच्या दिवस आणि मग बरोबर आजचा दिवस उजाडला. तुकोबरायांच्या लक्षात आलं. तुकोबरायला नवे नवे पत्नीला देखील सांगितले म्हणजे चल तुझं चल. ते म्हणले माझी म्हैस आहे, माझे लेकर आहे, एवढं सोडून कसं. तुकाराम महाराज म्हणले खायला आले देव पण यायला कोणी नाही देव. चला म्हणले आता चला. गुलाल घेतलाय का? आपण माहित आहे आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. आम्ही जातो तुम्ही कृपा सुद्यावी. सगळा सांगावी विनंती माझी विनंती
पुरुषार्थ. संक्षिप्त असा मंबाजी बुवांना त्यांचं दुकान बसलं म्हणून रामेश्वर शास्त्रींना पत्र पाठवणं, रामेश्वर शास्त्रींना जगद्गुरु तुकोबारायांना आदेश देणं, शास्त्रींच्या आदेशानुसार गाथा बुडवणं आणि ते 13 दिवस अनुष्ठान करणं जगद्गुरु तुकोबारायांचं. आणि अनुष्ठानाच्या नंतर देव प्रसन्न होऊन गाथा जगद्गुरु तुकोबारायाला देणं आणि ते प्रचिती शास्त्रीला देणं. जडी दगडा सहित वधा श्रीराम प्रभूंनी एक रामायणामध्ये शिला तारलेली आहे, त्यांच्या नावाने शिला तारली. आणि जगद्गुरु तुकोबारायांची ख्याती म्हणजे त्यांनी गाथा तारला, गाथा शुद्ध केला. तुम्हाला आणखी एक सांगतो की 13 दिवसच का 5 दिवसामध्ये जगद्गुरु तुकोबारायांना वाटलं किंवा काय झालं हे असं काय झालं, हसू लागले तुकाराम महाराजांना, हसू लागले, सगळे जग हसू लागलं, गावचे लोक हसू लागले. अरे म्हणजे देव आहे का, खराय का देव आहे का, काय येडा तुझ्या कधी काहीतरी बडबड म्हणायची, येडाय म्हणायचं का. अरे गाथा बोलला काय म्हणले, वेडा वेडा. एकतर धड संसार बी साधला नाही, धड करणार कधी नाही, संसार नाही आणि करणार नाही. तुका दोही करे चोर. तुकाराम महाराजांनी दोन्ही मग तुकाराम महाराजांना वाटू लागलं, अरे माझ्यासाठी नाही देवा, माझ्यासाठी नको येऊ तू. अरे पण तू आहेस हे दाखवण्यासाठी तर ये. आणि मग अनुष्ठान असं केलं, बिना अन्न पाण्याचं अनुष्ठान केलं आणि 13 दिवसामध्ये प्रचिती आली. बाळ वेशामध्ये भगवंतानं दर्शन देऊन गाथा तारला, गाथा शुद्ध झाला. देवाला तुकाराम महाराज प्रश्न विचारतात, देवा तुम्हाला गाथा तारायला आणि गाथा वर आणायला 13 दिवस कशाला लागतो, तो क्षणामध्ये राहायचा पर्वतीकडच्या तिकडे तुम्ही करू शकता, एवढा वेळ का. गंगा मातेनं म्हणली, इंद्रायणी मातेनं म्हणली 13 दिवस माझ्या पोटामध्ये गाथा ठेवला, त्याचं कारण आहे पोटाला 13 दिवस मी त्या गाथ्याचं पारायण केलं आणि पारायण करायला मला 13 दिवस लागले. गाथ्याचं महत्व एवढं आहे, इंद्रायणी माता आणि तिच्या पोटामध्ये उत्पन्न झाला गाथा. आणि मग वाऱ्यासारखी कीर्ती पसरू लागली. हा एक अनुभव आला तुकाराम महाराजांचा. आणि दुसरा एक अनुभव आला तो म्हणजे अनगडशहा फकीराच्या बवडीमध्ये रामेश्वर भटाने उडी घातली. नागेश्वराच्या दर्शनाला जात असताना अनगडशहा फकीराचं गाव लागलं आणि उन्हाची तीव्र आहे, आंघोळ करावं, स्नान करावं, विधी करावं म्हणून रामेश्वर शास्त्री त्या विहिरीमध्ये उडी टाकतात. उडी टाकतात. सेवक म्हणले महाराज तुम्ही जाऊ नका, ते मौला की बोडी हे म्हणजे मौला की बोडी, जाऊ नका, कोणाला अधिकार नाही तिथं जायचा. आणि तुम्ही सक्षम माताकडे जाऊन सेवक त्यांचे सांगितले. आणि मग अनगडशहा फकीराने तिथून त्यांना शाप दिला, ऐसेही डुबते. आणि रामेश्वर शास्त्री पाण्याच्या बाहेर येऊ लागले, अंगाचा दहा व्हायचा, अंगामध्ये आग व्हायची, परत पाण्यात बुडायची, परत वर आले की अंगाचा दहा व्हायचा. किती वेळ पाण्यामध्ये बुडायचं. रामेश्वर शास्त्रीने त्यांच्या सेवकांना सांगितलं, साधकांना सांगितलं, एक काम करा म्हणजे पाण्याचं धार टाका माझ्या अंगावर, थोडं शीतलता येईल म्हणजे. आणि मग तशा नागेश्वराच्या दर्शनाला जायच्या ऐवजी त्यांनी आळंदी गाठली आणि ज्ञानेश्वर महाराजांच्या तिथं अनुष्ठान मांडलं. माऊली काय चूक झाली, काय अपराध झाला, काय एवढा अंगाचा दहा होता. त्यामध्ये
भगवान ज्ञानेश्वरांनी त्यांना दृष्टांत दिला, म्हणजे तुझ्या हातानं तुकाराम महाराजाचा काहीतरी अपराध घडला असेल, त्याच्यामुळे तुझ्या अंगाचा दहा होत असेल, तू तुकाराम महाराजाचं दर्शन घे, क्षमा याचना कर, तुकाराम महाराज तुला दुरुस्त करतील. तिथून आल्याच्या नंतर आता लाजून एवढं तर त्यांना त्रास दिले, एवढं गाथा बुडवायला लावली, सगळं एवढं झालं, मग जायचं कसं आपण? सेवकांना पाठवलं आणि सेवकांना पाठवल्याच्या नंतर ते म्हणजे तुकाराम महाराज तुमचं दर्शन करण्यासाठी आमची मालक येणार आहे. ते म्हणजे यायची काही गरज नाही, तुम्ही एक काम करा, एक पत्र लिहिलं, पत्र तुकाराम महाराजांनी अभंग लिहिला, त्याच्यावर अभंग कोणता होता महाराज? चित्तशुद्ध तरी शत्रुमित्र होती, व्याघ्रही मखानी सर्वया. रामेश्वर शास्त्रीनं कागद उघडलं आणि अभंग वाचला, तेवढ्याच अभंगाच्या दृष्टी पडली अभंगावर, तोंडामधून उच्चार झाला, तेवढ्या त्यानं रामेश्वर शास्त्रीच्या अंगाचा 10 कमी झाला. चोर भट दूजा, चोर भट
Thank you.